तवरच हे जग सत्य आहे. तुमचं काय मत आहे? हे मित्र मित्र प्रियशी प्रियशी ही सगळी भामट्यांची टोळी आहे. काही पोरं म्हणतात मला लय मित्र 5 वाजता वाट पाहत्या. नालाय की तू पाजायचं बंद कर. एक मित्र सुद्धा कवरी क्षेत्राच्या येरेत सापडणार नाही. हे लोकांना तुमचं काय घेणं आहे? आज अख्खी जनता भ्रमात आहे का आम्हाला लोक मानित्या बिनित्या. चुकीचं आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही काही बोला. हे इंद्रिकरची वाक्य आहेत. अंगातली ताकद खिशातला कोण प्रियशी? कोण? फक्त ATM मोकळं करणार, हॉटेलिंग करून घेणार, बॅलन्स टाकून घेणार. भिकारी करेल तुला एक दिवस ती भिकारी. पोरांनी एक आयडिया काढली. आता आयडिया बंगल्यात पोर कामाला होतं झाडायला ते घोड्यावर बसून फोटो काढायचं, गाडीवर फोटो काढायचं, काळा चष्मा घालायचं, पुलाव तंगड्यावर करून फोटो काढायचं आणि ते फोटो इंस्टाग्रामला टाकायचं. हे पुरी पागल. याने लगेच इंस्टाग्राम पाहायचं. हाय हाय ते लगेच तिला म्हणायचा वाय. याने लगेच म्हणायचं फाय. 80% पुरी पोरांच्या भिकार पोरांच्या नादी लागून बरबाद झाल्या. बोला तुमचं काय मत आहे? इंस्टाग्राम पाहते ना पुरी तुम्ही? नक्की कधीच पाहायचं नाही. काही भिकार नाद नाही. एका मित्राने एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. त्याने सांगितलं कुणाशी? त्याने सांगितलं शी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्यावर कॉलेजला होती. म्हणलं 1 मिनट मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो ना मिले तो रेलवे के नीचे सो जाऊंगा. इश्क ही मेरी जिंदगी है. फुल आहे गुलाब का. पोरांनो हे गुलाबाचं फुल नका घ्यायचं होते, लय बारीक आहे. सूर्यफूल घ्या. सूर्यफूल गुलाबाचं नको, ते लयच किरकोळ होतं. आज सूर्यफूल घ्या. त्या मित्राने सांगितलं मी काय सोमवारी लग्नाला येऊ शकत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे गेला आशीर्वाद द्यायला गिफ्ट घेऊन. त्याचं सोमवारी लग्न होतं. तो असा दाढी घातला बसला. हा गेला त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणजे काय? काल लग्नच झालं नाही. त्याचं गिफ्टच पडलं खाली. आणि गिफ्ट खाली पडलं. त्याने सांगितलं काय झालं? काय नाही म्हणलं आम्ही 3 तास शक्ती घेतल्या तोंड बांधू. ती म्हणायची माझ्या डोळ्यात पाय, माझ्या हृदयात पाय, असं म्हणायचे त्यांचं. तिने असं म्हणत मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं. आणि कोर्टाची एक पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे? हा म्हणला 25,000. पोर काल थांबन माराय. त्या मित्रांनी त्याला सांगितलं नाला का तिला सांगायचं माझ्या नावे 25,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 25 लाख आहेत आणि त्याला काही पोरगं नाही, ते मला मिळणार आहे. हा म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संघ गेली. मी तुझी वाट पाहत बसलास काय? तू कुठं वाट पाहत बसतो? अरे ह्या जगात लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. या जगाला काय घेणं आहे? आणि 80% लोक भ्रमात आहेत. कामाला लोक मानित्या बिनित्या काही नाही. हा सगळा तमाशा तिचा आहे. तिचं नाव माया आहे. महिला मंडळ तुमच्या सुनाला आणि पोराला जर फिरायला जायचं असेल ना 5 वाजता गार्डनमध्ये, आणि त्यांना जर पोरांची अडचण होत असेल तर सुनाकडे एक आयडिया आहे. सुनाकडे एक आयडिया आहे. ती म्हणते आमची पोरं आहे ना माझ्यापेक्षा म्हातारी का चांगले राहते. आता म्हातारी ओरिजिनल चक्रम. म्हातारी कुशाल म्हणते मी असली ना पोरांशी काय गेले दोघं फिरायला. हायवेला बसतात मस्त आईस्क्रीमची कांडी घेतात. मग दोघांना 2 घ्यावा का नाही? एकच घेत्या. आणि ते नातू आहे ना घरी आजीच्या नागपुडीत वाट घालते पदरवडीत आहे. तरी म्हाताडी म्हणती काल ते दिवसभर दोघे नव्हते पण पोरांनी हो का माया. आणि ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला. कोण? इच्छा. कोणला? मॅस फिट बसलं कीर्तन. हे मापत एवढं कळलं का नाही झालं. माया ही गेली तिला म्हणली बाई मी आता प्रियकर निवडला पण नपुसक निघला ग. ती म्हणती तुला तरी प्रियकर आहे बाई.
मला तर प्रिय करे नाही नवराय नाही. मग ही म्हणली तू काम काय करते? ए बरे नेटबास. ही म्हणली तू काम काय करते? ती म्हणते काम काहीच नाही, लय बारीक आहे का, मी एकच काम करते. प्रत्येक जीव देवाचा अंश आहे, मी त्याला चिटकून 84च्या काचाट्यात गुंतून मारते, हाच माझा धंदा. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणत मी माझे खरे. माया राहू दे. ए माया, आता ही म्हणली बाई, ही म्हणली बाई तू जगाला संपवते. मग ही म्हणली तसं नाही आहे, संतांचं नाव घेतलं तरी तू मरशील अशी इच्छा सांगते तिला. ही म्हणती बाई तसं नाही आहे, मला लग्न न करता 16 पोर आहेत, मला नवरा नाही आहे पण मला 16 पोर आहेत. कोणाला गेलं बॉम्बाला कीर्तन मायेला. ही म्हणली 16 कोणते आहेत? पहिले 4 गपक्यात ऐकायचे, मी तू तुझं माझं. आणि आज जगातले वकील, न्यायालय, शाळा, दंगली, मोर्चे, आंदोलन, सभा, भांडणं, मेळावे, हे सगळे ह्या 4च शब्दावर चालू आहे, मी तू तुझं. मी नसलो तो कोण वाजवी, मी नसलो तर चाल कोण म्हण, मी महाराज आहे, तू चक्रम आहे, माझ्यामुळे तुमचा संसार झाला, मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती, त्याला काय अडचण नव्हती. माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे, तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच एक एकर इकून आलाय, तो इकडं काय देवा लावायला. मी त्या बाबळी बसून या बाबळी पोत माझ आहे, इकडली अख्खी इकीन पण तुझी झिरीन, तुझी झिरावली नाही तर मी माझ्या बापाचा नाही, लोकांना काय माहिती तू कोणचा आहे. मी तू तुझं किती झाले? 4. 16 पोरांमधले 4 झाले, आता 12 राहिले. त्यातला पहिला पोरगा काम. आणि तरुण पोरांनी डायगा काम शरीरात तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो. कधी ध्यानात ठेवायचं, काम शरीरात तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो. पहिलं पाप डोळ्यात तयार होतं आणि डोळ्यात पाप झालं का डोळा काही करीत नाही, म्हणून ते पाप मनाकडे पाठवलं जातं. आणि मनात एकदा पाप आलं की डोळा आणि मन हे 10 इंद्रियाला खवळून देतात आणि विद्वान माणसाकडून सुद्धा चुकीची घटना घडते. माणसं म्हणतात त्याची ज्ञानेश्वरी पाठी, इथं ज्ञानेश्वरी चालत नाही, इथं काही चालत नाही. काम एकदा शरीरातला खवळला की कार्यक्रम संपला. मग तुम्ही म्हणाल का? त्याला 7 गोष्टी आहेत, ऐका. 1, कामाला वय नाही. वय नाही, म्हाताऱ्या माणसाने बायको केली त्याच्यात गैर नाही. लोक म्हणतात त्यानं कशा बायको करायची, करू द्या, ते फक्त वयानं दमलंय. नाही, कारण त्याला 7 कारणे ऐका. काम कधी म्हातारा होत नाही. कामाला 7 गोष्टी ऐका. 1, कामाला वय नाही. 2, कामाला जात नाही. 3, कामाला नाथ नाही. 4, कामाला कुळ नाही. 5, कामाला शील नाही. 6, कामाला काळवेळ नाही. आणि 7, कामाला लाज नाही. या 7 गोष्टी. कामाला लाज नाही, नाही लाज, कामाला लाज नाही, कामाला काळवेळ अजिबात नाही. शरीरातला काम कधी खवळेल याला दिवस का रात्र कळत नाही. काम आहे तो. आणि काम एकदा शरीरात तयार झाला की आणि तो जर तृप्त झाला नाही तर क्रोधाची उत्पत्ती लगेच होते. ते बारीक आहे, काम आहे तो. शरीरातला काम तर तुम्ही पहा, सगळ्या मुलींचा अभ्यास करा, सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत, 13 ते 18. आणि एकही पोरगी विद्वान पोराबरोबर कधी पळून गेली नाही, कधीच नाही. पोरगी प्रेम करताना हुशार पोराच्या कधी नादीच लागणार नाही. जगातली कोणती पोरगी पहा, भंगारात पोराच्या नादी लागणार. भंगार म्हणजे इन मराठी छपरी, एकदम दरिद्री, किबली चोरीतोय लोकांच्या, मोटरसायकलचे पार्ट चोरून इकितोय. ही म्हणती माझ्या डोळ्यात पाय, काही नट पाहती तो डोळ्यात. काम आहे तो.
आणि त्याच कामानं पहिली धडक शंकराला मारली, दुसरी धडक रावणाला मारली. मारले धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली. लावायची उघड डांबरीला जीप काढा. येडका ए त्याचं नाव काम, हे दुसरा एक क्रोध. मायेची पोर आहेत हे बरे. पहिला काम आणि तरुण पोरांना सांगतो, दुसरा क्रोध. ए राग आकळा. 80% जेल मधले आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग न आकळल्यामुळं संपले. तुमचं काय मत आहे? खून करायला काय 2-4 दिवस लागत आहे का? मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत आहे का? गोळीबार करायला काय दुपार लागत काय? आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो, इंद्रिकर मोकस भूक शिंतो. इंद्रिकर काय एका झापडीचा गाडी नाही, पण ते 10 लाख खर्चायची कवा? हसण्यावारी गोष्टी न नका. 2 मिनिटाचा राग जर जिंकला तर तुम्ही देव व्हाल. आणि तुम्हाला असं म्हणायचं का हो, रागाच्या भरात वाईट कृत्य केल्याचा पश्चाताप होत नाही? होतो, पण ती वेळ बोला, ती वेळ. मग उपयोग काय त्याचा? उपयोग काय त्याचा? 2 मिनिटाचा राग आहे, उपयोग काय? उसाचा ट्रॅक्टर भरून आला, 2 ट्रॉल्या होत्या, 3 बेवडे आले 15 दिवसापूर्वी, एवढेच होते कपडे भांडे, फुल टाईट झाले. आणि त्या ट्रॅक्टरवाल्यानं हॉर्न वाजवला. आता ट्रॅक्टर आहे, हे पेल होते, हॉर्नच का वाजवला? ते म्हणले बा तुम्ही आडवे आले वाजवला. काय समजतो तू स्वतःला? हे ठेवून दिल्याच्या. आता तो ट्रॅक्टर होता, टामी घेऊन उतरला. टामी वाकडा पाना, मोठा टायर खोलायचा. एकच हाणली तिघांच्या, पण वाटी हाणली, उताने पाडले गेला निघून. आता हे पेन होते तोवर पावर होता, उतरले वाटीच हालायला लागली आणि मेले तिघही. आणि त्यांच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी 10व्या? मी म्हणतो 10व्याच्या प्रवचनाला ओवी नको का? वाटी उडाल्याची ओवी कुडाई. काय येण्याचा बाजार आहे. पहिला काम, दुसरा क्रोध, तिसरा लोभ. आणि आज जगातली सगळी भांडणं लोभासाठी आहेत. 4 मत. मत मोटरसायकलवर चालला, कुत्र्याला थाने, पुरीला. महाराज या मधापायी आता तुमची माई पहिलीच गाठ आहे, वाटलं तर पहिली शेवटची समजा, परत आपलं तोंड पाहू नका, कारण आपलं काम न गाठे. मीच काठावलोय. मी तळतळीने बोलणारा माणूस आहे. 30 वर्ष लोकांच्या शिव्या खातो मी. थोड्याकरता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावलाय. आणि माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. खरं शिव्यांची नाही गे. 1000 शिव्या तर अशा मोकळ्या आहेत दीडभर चालू. फक्त गुन्हा एकच, मी खरं बोलतो. आणि त्याचं कारण सांगतो. तुम्ही आम्हाला महाराज म्हणावं, आमच्या तारखा घ्यावा, आमच्या पाया पडावा, त्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर गेलो आम्ही. तुमचे तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. काय मत आहे? आणि तुम्ही जर आमचं ऐकत नाही तर 10 वर्षात नकाशात राहत नाही, हे ध्यानात ठेवा. मी तुम्हाला 31 वर्षापूर्वी कीर्तनात सांगत होतो मजूर गाडी येईल आला. मी सांगत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देऊन दिले. मी सांगत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यात जागा ठेवायला वेळ आली. आणि मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये बेटर आहे. आणि मी बोंबलत होतो तुम्हाला पोरगी बापाला जो लोट होणार नाही, मोकळी झाली. आणि मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. एक वाक्य आपलं खोटं नाही. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका. आणि आत्ता सांगून होतो तुम्हाला तुमच्याच खेळल्यात 5 वर्षात 5 गोष्टी घडणार. एक, सगळे ध्यानात ठेवा गाववाले. उतर खाली ना, उतर खाली. जमीन गेली तर चालत पण खुर्ची पाहिजे. उतर खाली, खुर्ची द्या आणि तिथे खाली बस.
नाही जर जागा एखादी मालिका बाय ए कीर्तनाला विषय नाही चालत. अजून 5 वर्षात ध्यानात ठेवा खेळलेवाले, 5 वर्षाने जमीन शिल्लक राहणार नाही. आज जमीन घेणारे जास्त आहेत, विकणारे जमीन नाही मिळणार. का? 2-4 वर्षात सगळी घरं विभक्त निघणार आहे, घरं एकत्र राहणार नाही. 4 एकर वाल्याला 2 पोरं आहे, 2-2 एकर, 2 एकर वाल्याला 1-1 एकर, आणि 1 एकर वाल्याला 2 पोरं आहे, 20-20 गुंठे. घर तर प्रत्येकाला लागतंय, गाडी तर प्रत्येकाला पाहिजे. 10 वर्षानं तुम्ही जमीन पेरणार किती? 5 गावं मिळून एखादं घर एकत्र नाहीये, अख्खे घर वाहिले निघले. का? नवीन मुलगी जी घरात येते नवीन, ती पोरगी ऍडजस्ट करायला तयार नाही. पुरीच्या आईची शिकवणच पुरीला अशी आहे, एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. सांगणारे माया पुढे बसले, नावा सगळं सांग. पुरीच्या संसारात पुरीच्या आईनं डोकं घातलं का संसाराचं वाटुळं झालंच. तुमचं काय मत? तुम्ही काहीच बोला. आणि पुरीच्या आईला ती खोट लागली, आपली पोरगी लय लाडकी आहे ना, दुसऱ्याच्या घरी द्यायची नाही. गरीबाचे संसार उद्ध्वस्त करण्यासाठी उभे केले नाहीत. आईचं स्पष्ट म्हणणं आहे, सासूचं लुगडं धुवू नको, सासऱ्याचं धोतर धुवू नको, फक्त तो बैल सांभाळ. सांगणाऱ्या 2 जणी इथंच आहेत. नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, पाहुणा कांदे वाट्यानं तरी पोट भरी पा कर्णाच्या वाड्यातली. खरंय का खोटंय? आणि नावा सगळं सांगितलं. मग हा विनोद नाही. पूर्वी पुरीची आई म्हणायची, मेली तुम्हाला मी मला, कष्ट कर सुखी काय. आज पुरीच्या आईने पुरीचं वाटोळ करून टाकलं घरात. हो, सारखे पुरीला थोबाड वासून फोन, सारखे पुरीला फोन थोबाड वासून द्यायचीच कशा. आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे आपल्या अगोदर आपल्या सासूला माहिती आहे. गरज राहिली नाही आपली. हो, 5 वर्षाने जमीन मिळणार नाही. बोला तुमचं काय मत आहे? 2 डोंगर मिळणार नाही, डोंगर नाही मिळणार. 3 बायको तर कधीच मिळणार नाही, तो विषय सोडून. आता ज्यांचे लग्न राहिले त्यांनी तो विषय काढूच नका. तुम्ही आता फक्त सर्च करा, नाहीतरी तुम्ही आता सर्चवर दिवस काढत आहे. 2-4 जण सर्चवर, इथं 2-3 जण आहे, तिथं 2-3 जण, हे सर्चवरच आहे. चेहऱ्यावरून कळतं ना तुम्ही रोज सर्च करणारे. सर्च केलं का तेवढी माहिती मिळते, तेवढा टाइमपास होतो. आहे काय त्याच्यात? बायको नाही, बायको नाही, नोकरी तर कधीच नाही. 5 वर्षापूर्वी एखाद्या गावाला जायला 10-10 किलोमीटर मध्ये काही नव्हतं, लोक घाबरायचे. आज 3 किलोमीटर मध्ये 3 पंप, 6 धाबे, 9 बार आणि 113 टपरे आहेत. मोजून या. धंदा मिळणार नाही. तो मी आहे, काम आहे. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. गावचे सरपंच आणि सदस्यांना सांगून देतो, आठवड्यातून एकदा तरी तुम्ही शाळेत गेलं पाहिजे. छत्रपतीचं खातं होतं ग्रामविकास खातं. गावातली शाळा सुधारली तर शिवजयंती झाली, आणि गावातली शाळा मंदिर झालं पाहिजे. तुमचं काय मत आहे? आज झेडपीच्या शाळेत आपण सगळे त्याच शाळेत शिकलोय, आणि आज उच्च पदावर सगळे लोक झेडपीचे आहेत. MPSC. आज आपल्या गावांची शाळा बोंग्या झाला, गावाचा बोंग्या. या पुढारीने फक्त 2दा जायचं शाळेत, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. 26 जानेवारीला तर असे कपडे घालून जातो जस काय यानं इंग्रज उचकून लावली. पोरांच्या गोळ्या खातून चालला घरी. खरंय का खोटं आहे? बोला. या 2025च्या शिवजयंती पासून शिवतेज मंडळातल्या लोकांना सांगतो, आठवड्यातून एकदा तरी सरपंच आणि सदस्य शाळेत गेले पाहिजे. 10 वर्षानं तुम्हाला तुमच्याच गावात देवळात दिवा लावायला माणसं राहणार नाही. तुम्ही दिंड्या तपासा, सगळा रिटायर माल आहे. तुम्ही सप्ते तपासा, सगळा वैता गेल माल आहे. पोरं कुठे आहेत? खरं आहे का खोटं आहे? बोला. 10 वर्ष गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही, त्यानं म्हणून दाखवा. काहीच नाही, वाटुळं
काय म्हणणं आहे तुमचं? आणि शाळा चांगली झाली का छत्रपतीला सुद्धा आनंद झाल्याशिवाय. आणि ते खरी शिवजयंती होईल. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून गेले. 10% गावातले पोरं प्रत्येक गावात शेअर मार्केटनं भिकारी झालेत. इथं 3 जण आहेत. पैसे गेलेले. ज्या बापाची पेंट आहे का 2 रुपयाला 36 रुपये नालाय गो. जमिनी जातील हरामी हो जमिनी. आणि जायला सुरुवात झाली. खरंय का खोटंय बोला. बापान पाहिलं होतं. आम्हाला तरी एखादा नंबर दे. हे बोंबलत हिंडण्यापेक्षा बसतो खेळत. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले. 10% गावातली तरुण पोरं शेअर मार्केटने गेले. आणि त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. बापाव कर्ज नाही सध्या पोराव कर्ज आहे. ही गावांची परिस्थिती आहे. बोला तुमचं काय मत आहे? बापाव कर्ज नाही पोराव कर्ज आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे. पोराची गाडी हप्त्यावर आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली दिंडोरीला. त्यानं गेम सुरू केली. 4,000 लावले 9,000 आले. 9,000 लावले 41 आले. 1000ची पार्टी दिली. 40 लावले 1.5 लाख गेले. दुकान इकलं. दुकान इकलेले 2 जण इथंच आहेत. मोबाईल शॉपी बंद. औषधाचं दुकान बंद. खरंय का खोटंय बोला. कर्ज करायचं बापानं मजा आणायच्या पोऱ्यानं. आणि कर्ज फेडायचं बापानं. आणि पोराची बाजू घ्यायला ही 150 आणि निघली घर सुधराय. ही म्हणती 3 लाख म्हणजे काही लय नाही. पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का 10-5 गुंठे जाईल. पण इकली 10 गुंठे गेली. दाद्याचं कर्ज फिटलं. दाद्या प्यायला लागला. बाप म्हणतो आपला दाद्या प्यायला लागला. काही पेत नाही. माझ्या पोराचा नुसता बोबाटा झालाय. हे मतदान झाल्यापासून त्याला थेंब नाही. आता कवा झेडपीन पंचायत समिती लागायची तवा तवर खातोय थुकेल तंबाखू वाळून. मोबाईल बंद करा तो. ही आई पोरं आणली कोणशी पोर आणू द्या. मा दादा किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोरांना पोरगी करता पोरगी मिळालं. त्यानं कोणची का होईना पण आता आहे तिला पहिलं पोरग. मग त्याला काय होतं. लबाड बोलू नका मायला मंडळी. खरंय का खोटंय सांगा. खरंय का खोटंय? नाही तर द्या मला शिव्या. खरंय का खोटंय बोला. नाही तर द्या मला शिव्या. भाई कोणी आला काय तुम्ही आला. हा मग तर उद्याच मिली. तू शिवी देऊन तर पाय मला. तू ते तर खरं. तू प्रयोग तर कर. मी खरं बोलणारा माणूस आहे. हो त्याच्या पुढचं ऐकल्यावर डोकंच बंद होईल तुमचं. ऐकायचं का पुढे जायचं. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले. 10% शेअर मार्केटने गेले. दुकानांचं तर वाटुळं झालंय. त्याच्या पुढचं ऐकल्यावर डोकं बंद होईल. 100 पोरं जर एका रांगेत उभे केले 93 पोरं दारू पितात. बोला तुमचं काय मत आहे. हे इंद्रिकेचं वाक्य आहे. हसायच्या गोष्टी राहिल्या नाही महाराज. आज आपण एवढ्या महाराज या वर्षीची शिवजयंती आता आम्ही 31 वर्ष पाहतो. एवढी मोठी शिवजयंती महाराष्ट्रात नाही झाली वर्षभर. एवढ्या शिवजयंत्या यंदा मोठ्या झाल्या महाराज. दिवाळी शिवजयंती यंदा सारखीच झाली. आता मी 6 दिवसापासून शिवजयंतीचे कीर्तन करतोय. 6 बुलढाणा झालं, पुणा झालं, नाशिक झालं. पुन्हा तुमचा नंबर लागला. अजून 2 दिवस त्याची मायभोवती. मालेगाव झालं. महाराज भव्य दिव्य कार्यक्रम आहे. आज आपण एका मोठ्या राजाची जयंती करतोय. याचा विचार केला पाहिजे आपण. आज ही व्यक्ती जर नसती छत्रपती आपली अवस्था काय असती याचा विचार करा. आज हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. लोकांना राग येतोय. पण या 4 वर्षामध्ये 10व्याला जायची सुद्धा लाज वाटते. इतकी वाईट परिस्थिती झाली. बाप जिवंत आहे. मुलगा गेलाय.
बोलायचं नाही कोणी. इंदुरीकर बोलला त्याची क्लिप, इंदुरीकर बोलला त्याची बातमी, इंदुरीकर बोलला त्याच्या गुन्हा, आम्ही आरोपी. कशामुळं? खरं बोलल्यामुळं आम्ही आरोपी. पहिला म्हणलं ए हसायचं बरे, हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. बाप जिवंत आहे, मुलगा गेला, विचार करा. आज पाण्याची बाटली आपण विकत न घेणारी माणसं आहेत. बाजारात गेलो तर मेथीच्या जुडीसाठी 4 पाट्या खाली करणारी माणसं आहेत आपण. अरे महाराज मिसळ पावर दिवस खाणारी माणसं आहे. ज्या बापाचा मुलगा गेला त्या बापाच्या जगण्याची किंमत काय? का कष्ट करायचे? का 12वीची परीक्षा चालू आहे, शिक्षक कॉपी करून देत नाही म्हणून त्याच्या दारुड्या मित्राने शिक्षकाला दम द्यायचा. मित्र कॉफी पुरीत नाही म्हणून त्याला पेपर सुटल्यावर हाणायचं पिऊन. अरे माझा टेलपणा चालेल किती दिवस? किती दिवस चालेल? किती दिवस? या 4 वर्षामध्ये महिला मंडळ बाप जिवंत आहे, मुलगा गेला. एखाद्या आईचा तरुणपणात मुलगा गेला तर त्या आईच्या जगण्याची किंमत काय? काय किंमत आहे? रात्रीचं कालवण सकाळी गरम केलं ही तिची चूक झाली. चप्पल तुटलेली घातली ही तिची चूक झाली. जेवायला बसली तर कालवण नव्हतं म्हणून लोणचं भाकरीला चोळलं ही तिची चूक झाली. 3 रंगाचं लुगडं नेसून आईला मुलगा मोठा केला ही तिची चूक झाली. जिनं डोक्याला तेल नाही लावलं तिचा मुलगा जर मारू पिऊन मरत असेल तर महिला मंडळ या 4 वर्षात एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर अंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ लालानी पोरं उड्या हाणतात. उड्या काय माहित त्यांना माझा बाप गेलाय, काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहित त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला लोकांनी अंघोळ का घातली? काय उत्तर आहे? आणि तीच पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं? आई सांग, सांग आई सांग. आणि तेच प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला म्हणतात आई पेटलं गे माझा बाप, आई पेटला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. पोरग पाठ करत सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही? अरे माझा बाबा देवा घरी गेला तर माझ्या घरात स्वयंपाक